चला तर आज पाहूया ओले बोंबील आणि हे ओले बोंबील कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स सुद्धा। तर इथे असे मी ओले बोंबील घेतलेले आहेत। ओले बोंबील घेताना लालसर कलरचे ओले बोंबील घ्यायचे नाहीत, छान पांढरशुभ्र ओले बोंबील घ्यायचे। आता हे बोंबील या अशा मध्य भागातनं कट करून घ्यायचे आहेत। अगदी हलकीशी एक कट मारायची आहे, जेणेकरून त्या बोंबलाचा खालचा भाग पूर्णपणे ओपन झाला पाहिजे। ही जी त्याची पंख आहेत ते सुद्धा मी असे कट करून घेतलेले आहेत। मी इथे बोंबलाचे 2 तुकडे करून घेत आहे। अख्खा बोंबील ठेवला तरी चालेल। आता बोंबील कुरकुरीत होण्यासाठी इथे आपण काही वजनदार वस्तू या बोंबीलवरती ठेवणार आहोत। तर इथे मी नॅपकिन घेतलाय। या नॅपकिनवरती आपण एक एक करून सगळे बोंबील ठेवून घ्यायचे। आता साईडला राहिलेल्या नॅपकिनने हे बोंबील आपण झाकून घ्यायचे। त्यावरती मी चॉपिंग बोर्ड ठेवतीये आणि त्या बोर्डवरती जड भांडं म्हणून मी पाण्याने भरलेला हंडा ठेवतीये। तुमच्याकडे जर दगडी वरवंटा पाटा असेल तर तो पाटा आपण या ठिकाणी ठेवायचा आहे। खरं तर या बोंबलांवरती पाटाच ठेवला जातो। आता हे बोंबील 20 ते 25 मिनिटांसाठी असेच आपण साईडला ठेवून घेऊया। आता बोंबील फ्राय करण्यासाठी इथे रव्याचं कोटिंग करून घेऊया। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। इथे बारीक रवा वापरायचा आहे। जर का तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधनं थोडासा बारीक करून घ्या। त्याचबरोबर इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठही घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर तिथे तुम्ही 2 चमचे ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा नुसताच बारीक रवा घेतला तरी चालेल। इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। हळद घ्यायची आहे थोडीशी, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। बोंबील सुद्धा आपण 20 मिनिटे बाजूला ठेवून घेतलेले आहेत। आता आपण काढून घेऊया हा हंडा। तर यावरचा नॅपकिन काढूया। हे पहा, बोंबील असे चपटे झालेले आहेत वजन ठेवल्यामुळे, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा असतो तो निघून गेलेला आहे आणि यामुळेच बोंबील सुद्धा छान कुरकुरीत होतात। म्हणूनच यावरती कोणतीही एखादी जड वस्तू आपण ठेवून घ्यायची। आता सगळे बोंबील आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या बोंबीलला मॅरिनेशन करून घ्यायचे। न मॅरिनेशन करता जरी तुम्ही बोंबील फ्राय केले तरी ते अगदी छान होतात, पण मॅरिनेशन केलं तर त्याची चव आणखी वाढते। आता या बोंबीलवरती मी इथे अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता हळद घालायची आहे, थोडीशी मिरची पावडर घालायची आहे। आपण रव्याचं जे कोटिंग बनवलं आहे त्यामध्ये सुद्धा मिरची पावडर घातली आहे। त्याचा अंदाज घेऊन या मॅरिनेशनमध्ये आपण मिरची पावडर घालायची आहे। मिठाचं देखील तसंच आहे, आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे या मॅरिनेशनमध्ये थोडं कमीच मीठ घालायचं आहे। आता या बोंबीलला आलं लसूण पेस्ट आणि मसाले सगळं काही व्यवस्थित लावून घेऊया आणि हे बोंबील 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेशन करायला साईडला ठेवून घेऊया। मॅरिनेट केलेले बोंबील आता आपण फ्राय करून घेऊया। इथे मी एक बोंबीलचा पीस घेणार आहे आणि याला असा हा रवा लावून घेणार आहे। सगळे बोंबील असेच रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की आता त्यावरती सगळे बोंबील एक एक करून ठेवून घ्यायचे। आता या बोंबीलच्या वरती सुद्धा थोडं थोडं तेल घालायचं आहे। इथे हे बोंबील मी शॅलो फ्राय करणार आहे, त्यामुळे जास्त तेलाचा वापर इथे मी करणार नाही आहे। तुम्हाला डीप फ्राय केलेले बोंबील आवडत असतील तर तुम्ही तसेही करू शकता। ओले बोंबील हा एक फिशचा प्रकार आहे, त्यामुळे तो शिजायला वेळ लागत नाही। दोन्ही बाजूने 2-3 मिनिटे आलटून पलटून हे बोंबील शॅलो फ्राय करून घ्यायचे। आता मस्तपैकी कुरकुरीत ओले बोंबील तयार आहेत। सर्व करून घेऊया। या रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ओले बोंबील ट्राय केलेत तर तुमचे ओले बोंबील अजिबात मऊ पडणार नाहीत। मस्त कुरकुरीत ओले बोंबील तुम्हाला ट्राय करता येतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।